तर आज ना असाही एखादा योगायोग माझ्यासोबत घडू शकतो याचा सुंदर अनुभव आला. तर झालं असं, सकाळी सकाळी ना छान असा मिक्स पिठांचे डोसे मी बनवले होते. मिक्स पीठ घेऊन त्याच्यामध्ये रवा मिक्स केला की छान डोसे होतात. तर माझा नेहमीचा नाश्ता जर काही नसेल नाश्त्याला तर मी अशा पद्धतीचा नाश्ता करते. त्यानंतर निघालो आणि कात्रज बोगदा पार केला. त्यानंतर पोहोचलो नसरापूरला आणि नसरापूरमध्ये जे बनेश्वर मंदिर आहे तिथे आम्ही 2-3 महिन्यातून एखाद्या वेळेस येणं होतंच. खूप मन प्रसन्न होतं इथे आल्यानंतर. इथलं मंदिर, आजूबाजूचं वातावरण बघून ना खरंच मनाला अगदी शांतता लागते. आणि जर मुलांना घेऊन आपल्याला एक दिवसाची ट्रिप आपण अरेंज केली तर खूप सुंदर इथलं बनेश्वरचं उद्यान आहे, शेजारीच एक धबधबा आहे आणि मुलांना खूप मोठं असं पार्क आहे खेळायला. आणि आपण मोठी मंडळी सुद्धा खूप सारं एन्जॉय करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स इथे आहेत, शेजारीच मस्त असा धबधबा आहे आणि असं निसर्गरम्य ठिकाण कोणाला आवडणार नाही. अगदी महाबळेश्वरला आल्याचं फील होतं. रोपवे वगैरे आहेत, पुन्हा वेगवेगळे गेम्स आहेत इथे खेळायला. पूर्ण दिवस